हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीमध्ये कडव्या वालाची भाजी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी वाल घेतलेले आहेत, 2 बारीक कापलेले कांदे, 2 बारीक टोमॅटो कापून घेतलेले आहेत, कोथिंबीर, कोकम, बटाटे 2 बारीक कापून घेतलेले आहेत, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे, त्यात आपल्याला अर्धा चमचा राई टाकायची आहे। त्यात ॲड करते मी अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग। आता आपल्याला ह्यात कांदा ॲड करायचा आहे। कांदा व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता ह्यात मी बारीक ठेचलेली लसूण टाकते। कांदा आपला व्यवस्थित शिजून झालेला आहे, त्यात आपल्याला बटाटे आता ॲड करायचे आहेत। बटाटे आपली व्यवस्थित शिजवून झालेले आहेत, त्यात आता आपण ॲड करणार आहे टोमॅटो, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर। आणि आपल्याला आता हे मिश्रण मिक्स करायचं नाही, आपल्याला आता हे असंच वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। तर मी 5 मिनिटं झाकण ठेवून घेणार आहे। पाच मिनिटं आपले झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो हा व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपल्याला ह्यात ॲड करायचे आहेत वाल हे मी मोड आलेले घेतलेले आहेत। आता आपल्याला वालाला 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे वाफेवर। मी इथे पाण्याचा यूज अजिबात करणार नाही आहे। 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण बघत आपले वाल शिजलेत का। आपल्याला अजून 10 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत, थोडे वाल कच्चेच आहेत। इथे 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपले वाल हे बरोबर शिजून झालेले आहेत। आता त्यात आपण ॲड करणार आहे 2 चमचे हळद, 1.5 चमचे धनिया पावडर, 1.5 चमचे लाल तिखट। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याला परत एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहे झाकण ठेवून। आता आपले 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत इथे। आता मी आता ॲड करते 2 ते 3 कोकम, थोडीशी कोथिंबीर, आणि ही रेडी आहे कडव्या वालाची भाजी। नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा। थँक्यू।